नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पिहूनी बनवलेलं ड्रॉइंग तिनं नंदिनीकडे दिलेलं असतं आणि नंदिनीला खूप मोठा शॉक बसलेला असतो. कारण तिने त्या चित्रात पार्थ आणि नंदिनीचं लग्न काढलेलं असतं. त्याच्यात पार्थ व्यवस्थित दिसत असतो, पण नंदिनीच्या नावावरती तिनं क्रॉस मारलेला असतो. तर ती पिहूला विचारते, पिहू अगं हे लग्नाचं चित्र आहे आणि हे तू का काढलेस आणि तू माझ्या नावावरती क्रॉस का मारलायस? तेव्हा पिहू म्हणते, "अगं नंदिनी वहिनी, तेव्हा तू तिथे नव्हतीस ना." तेव्हा ती म्हणते, "मग? तर हेच तर सिक्रेट आहे ना," ती म्हणते. तेव्हा नंदिनी म्हणते, "म्हणजे तुला म्हणायचंय तरी काय पिहू?" तेव्हा पिहू म्हणते, "अगं हेच तर सिक्रेट आहे जे मी वसवत्याच्या रूमबाहेर ऐकलं होतं की ती म्हणत होती की दीपकशी हातमिळवणी करून तिनं तुला लग्नादिवशी किडनॅप केलेलं होतं." आता हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदिनी खूप चिडलेली असते. तिला ओसवत्याचा खूप राग आलेला असतो. तिला काही कळावं काहीही कळत नसतं. दुसरीकडे काव्या आणि अनिशा तिच्या आईला बघायला निघालेल्या असतात. त्या सकाळी लवकरच घरातून बाहेर निघालेल्या असतात. काव्या अनिशाला म्हणत असते की बरं झालं ना अनिशा, आपण खूप लवकर घरातून निघालो ते. बघ ना आपल्याला ट्रॅफिकही नाही लागलं. खूप लवकर आपण मुंबईतून बाहेर पडलो. तेव्हा अनिशा म्हणते, हां ट्रॅफिक तर नाही लागलं, पण काही गोष्टी माझ्या मनाला तर नक्की लागल्या. तर काव्या म्हणते, काय झालं? तेव्हा ती म्हणते, अगं तू पार्थला आपल्यासोबत का नाही येऊ दिलंस? अगं ते किती काळजीनं सांगत होते की चल मी तुम्हाला दोघांना सोडायला येतो म्हणून, पण तू किती हट्टी आहेस काव्या. अगं ते आले असते तर या प्रवासात तुमची एक छान आठवण क्रिएट झाली असती. तेव्हा काव्या थोडी शांत होती आणि म्हणते, आठवण? कशाला हवेत आता आठवणी? आता फक्त 6 महिनेच आहोत आम्ही एकत्र. माझी मी एकटीच बरी आहे. तेव्हा आता अनिशा तिला म्हणते, तुला माहिती आहे का की युनिव्हर्स कधी कुणाला एकटं राहू देत नाही. आणि बघ, तुम्ही दोघांनी एकत्र यावं म्हणून तो नक्की काहीतरी जुगाड करत असेल. तेव्हा काव्य आता तिला म्हणते, जुगाड? काय म्हणालीस तू जुगाड? मला सांग, युनिव्हर्स असं का जुगाड करत नाही की तुझं आणि त्या बोकाचं तोंड कायमचं शिवलं जाईल? तुला सांगते मी अनिशा की या जगात अखंड बडबड करण्याची जर स्पर्धा घेतली ना, तर त्या स्पर्धेत तू आणि बोका कायम पहिले याल, असं ती अनिशाला म्हणत असते. अनिशा आता म्हणते, कशी आहेस ना तू काव्या? तुला ना चांगल्या माणसांची काहीच किंमत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, हो मी अशीच आहे, मला काहीच कुणाची किंमत नाही. तेव्हा आता काव्या म्हणते की हे सगळं सोड, तू घरातून निघताना आईला फोन केला होतास का ते सांग. तेव्हा अनिशा म्हणते, हो मी घरातून निघतानाच आईला फोन केला होता आणि आता तिची तब्येत जरा बरी आहे, त्यामुळं मीही थोडी रिलॅक्स आहे आता. तेव्हा काव्या आता तिला म्हणत असते, डोंट वरी अनिशा, सगळं काही ठीक होईल. आता आपण चाललोयत ना दोघी तिला भेटायला. आता बघ मी तुला सांगते, तुला बघण्यापेक्षा तुझी आई मलाच बघून जास्त खुश होईल. आता दुसरीकडे माणिनी चहा पीत हॉलमध्ये बसलेली असते. तोपर्यंत तिथं पार्थ येतो. पार्थ म्हणतो, गुड मॉर्निंग आई. माणिनी म्हणते, अरे वा खूप फ्रेश दिसतोयस आज. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना गेस्ट रूममध्ये झोपलो होतो, थोडी शांत झोप लागली. तेव्हा माणिनी म्हणते, अरे म्हणजे तुझ्या रूममध्ये काय कटकट असते का? काय गं ऐकतेस का काव्या? असं ती उगाचच म्हणते. तेव्हा पार्थ एकदम घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही आई. परत म्हणतो, काय गं आई सकाळ सकाळी अशी भंकस करतेस? ती माणी ही पार्थची थोडी गंमत करत असते. तेव्हा माणिनी आता त्याला म्हणते, अरे तुला माहिती नाही का अनिशा आणि काव्या दोघीही तिच्या आईला बघायला गेल्यात ते सकाळी लवकरच. तेव्हा पार्थ म्हणतो, हो हो मला माहिती आहे. तेव्हा माणिनी म्हणते, अरे मग कसला आहेस रे तू? का नाही गेला सोडायला त्यांना? तेव्हा पार्थला आठवतं की काव्या त्याला म्हणत असते की नाही नाही तुम्ही नका येऊ मला सोडायला. पार्थ म्हणतो, नाही गं आई जाणारच होतो मी, पण मीच त्यांना म्हटलं कशाला ना उगाच. सा प्रत्येक वेळी माणसाने काही त्यांच्या बायकांना सोडायला गेलंच पाहिजे का? जाऊ देत ना त्यांना, देऊयात त्यांची थोडी थोडी स्पेस. तेव्हा आता मानिनीला समजलेलं असतं की पार्थ खोटं बोलतोय. ती म्हणती, पार्थ तो आईशी बोलतोय समजतंय ना तुला? खोटं बोलतोयस तू हे दिसते तुझ्या चेहऱ्याकडे बघून. तेव्हा ती म्हणत असते, मला माहिती आहे काव्या सरळ सरळ म्हटली असेल, नाही नका येऊ तुम्ही मला सोडायला, हो ना? तेव्हा आता पार्थ विषय बदलतो आणि अगं आई तुझी किचन पार्टनर नंदिनी कुठे? तेव्हा आता मानिनी म्हणत असते, विषय बदलण्यात एकदम एक्सपर्टच आहेस हं, बाबांवर गेलायस तुझ्या. चल जा अंघोळ कर जा, असं म्हणून ती पार्थला अंघोळ करायला घालवून देते. आणि नंतर ती चहा घेतच पेपर वाचत असते, पण तिला आठवतं की अजून नंदिनी खाली कशी नाही आली. तसं तर ती मनात विचार करत असते, अरे नंदिनी तर दररोज माझ्या अगोदर खाली येते, पण आज अजून कशी नसेल आली, या गोष्टीचा ती विचार करत असते. इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये विचार करत असते. तिला पिहूनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. ती म्हणत असते की पिहू तू असं काय म्हणतेस की वसोत्यांनी मला दीपकला सांगून किडनॅप केलं होतं? हे कसं शक्य आहे? पिहू बाळा तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. पिहू म्हणत असते, नाही गं नंदिनी वहिनी मी हेच ऐकलं आणि मी तुला ते सांगायलाही आले होते तुझ्या रूममध्ये. पण माझी हिंमतच नाही झाली गं, असं पिहू तिला म्हणत असते. तर नंदिनी तिला म्हणते, हो बाळा. आता नंदिनीलाही तो दिवस आठवतो की ज्या दिवशी पिहू तिला सांगायला आली होती आणि तिथून निघून गेली. ती म्हणते, आणि म्हणजे तू मला हे नाही सांगितलंस म्हणून त्या प्रेशरखालीच तुला फिट्स आल्या, हो ना?
तर ती म्हणते हो. आता तिला पिहू सांगत असते, "अगं नंदिनी वहिनी, ॲनिव्हर्सरीच्या दिवशीही मी तुला हे सगळं सांगणारच होते. तेव्हाही मला वसुमावशीने वॉर्निंग दिली होती, की तू जर हे घरात सगळ्यांना सांगितलंस, तर तुला, तुझ्या आई-बाबांना आणि तुझ्या ताईला सगळ्यांनाही घराबाहेर हाकलून देईन म्हणून. मला खूप भीती वाटते गं नंदिनी वहिनी," असं ती नंदिनीला म्हणत असते. ती म्हणत असते, "म्हणूनच त्या दिवशी ॲनिव्हर्सरी दिवशी मी केकही नाही खाल्ला आणि पार्टीतून पळून गेले." नंदिनी आता पिहूला म्हणते, "पिहू पण अगं तू हे." तेव्हा म्हणते, "सॉरी हं नंदिनी वहिनी. अगं मला माहिती आहे तुला टेन्शन आलं ना, तुला टेन्शन येईल म्हणूनच मला हे कोणालाच सांगायचं नव्हतं. पण मी काय करू ना? आता कुठेतरी तू आणि जीवादादा तुमच्या आयुष्यात हॅपी आहात आणि काव्या वहिनी आणि पार्थदादाही त्यांच्या आयुष्यात खुश आहेत. म्हणूनच मला हे सगळं करायचं नव्हतं. असं वाटतंय ना मला, की उगाच मी त्या खोलीबाहेर हे सगळं ऐकलं होतं. आता या गोष्टीमुळे पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येणार." असं पिहू म्हणत असते. आता नंदिनी पिहूला थोडी शांत करते. म्हणती, "नाही गं बाळा, असं काही नाही." या झालेल्या प्रकाराचा नंदिनीच्या मनावरती एवढा मोठा परिणाम झालेला असतो, की तिला काही करावं काहीही सुचत नसतं. तेव्हा आता नंदिनीला तिच्या लग्नाचा दिवस आठवायला लागतो, की वसुहत्या तिला सांगायला आलेली असते, की "अगं तू गौरी पूजायला अजून कशी बसलेली नाही आहेस? बस ना, आवर पटकन." ती म्हणत असते, "काय होऊन बसले हे सगळं? का केलं असेल असं वसुहत्यांनी?" या त्यांच्या अशा वागण्यामुळं पार्थ आणि काव्याला एकमेकांशी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करायला लागले. मलाही इतका मनस्ताप झाला, काका-काकूंना किती मनस्ताप झाला, आई-बाबांना खूप त्रास झाला आहे. वसुहत्यांच्या अशा वागण्यामुळे लोक माझ्या कॅरेक्टरवरती बोलत होते आणि त्यामुळे जीवानी माझ्याशी लग्न केलं. आमच्या सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले वसुहत्यांनी, असा ती विचार करत असते आणि तिला काहीही सुचत नसतं. ती खूप टेन्शनमध्ये असते. ती स्वतःशीच बोलत असते, की काय करू मी आता? कसं डायजेस्ट करू हे? हे जर कुणाला समजलं तर देशमुख घराणं मुळापासून हलेल. तेव्हा आता जीवा तिथे येतो आणि म्हणतो, "नंदिनी काय गं? काय झालं? कसला विचार करतेस एवढा?" तेव्हा आता नंदिनी एकदम दचकते. तेव्हा जीवा म्हणतो, "का? काय झालं गं? एवढं दचकायला काय झालंय? खूप थकलेली दिसतेस तू. झोप झाली नाहीये का तुझी?" असे खूप प्रश्न तो नंदिनीला विचारत असतो. तेव्हा नंदिनी आता वैतागूनच म्हणते, "थांबा ना जीवा. एकामागून एक किती प्रश्न विचारणार आहात तुम्ही? जरा शांत बसा प्लीज." तेव्हा जेव्हा म्हणतो, "ओके, ओके. ठीक आहे. शांत हो तू थोडी. काय झालंय तुला? बोलशील का माझ्याशी?" जीवा आता तिला पाणी देतो आणि म्हणतो, "हे घे पाणी, पाणी पी." तेव्हा नंदिनी म्हणते, "नकोय मला पाणी." तेव्हा जीवा म्हणतो, "अगं रागात असल्यावर माणसाने प्यावं पाणी. घे ना पाणी थोडंसं, बरं वाटेल तुला." तेव्हा नंदिनी म्हणते, "नको म्हणून सांगितलंय ना मी तुम्हाला. तुम्ही जिमला जाणार होतात ना, जावा ना तुम्ही. तुम्ही इथे काय करताय?" तेव्हा जीवा तिला म्हणतो, की "तुला अशा अवस्थेत बघून मी जिममध्ये नाही जाऊ शकत, कारण माझं तिथं कशात लक्षच नाही लागणार." जीवा आता खूप शांतपणे नंदिनीला विचारत असतो, "सांग ना नंदिनी, काय झालंय? प्लीज." तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, मी आता तुम्हाला काहीही नाही सांगू शकत, कारण मी त्या मनस्थितीतच नाही आहे." तेव्हा जीवा आता म्हणतो, "मनस्थितीत म्हणजे? असं काय आहे? सांगशील का मला तू?" "अगं, काही मेजर असेल तर मनात ठेवू नकोस. प्लीज सांग तू मला. मी काहीतरी सोल्युशन देईल तुला." तेव्हा आता नंदिनी जीवाला म्हणते, की एक उदाहरण म्हणून सांगते, "जर मला तुमच्या बाबतीत अशी एखादी गोष्ट घडली, की ज्याच्यामुळे हे घर हलू शकेल, तर मी काय केलं पाहिजे? सांगा ना जीवा, मी काय केलं पाहिजे?" तेव्हा जीवा म्हणतो, की "तू तेच केलं पाहिजेस जे योग्य आणि सत्य आहे. कारण एक वेळ तूच म्हणाली होतीस, की तू तुझं नुकसान करणाऱ्याला माफ करू शकतेस, पण तुझा विश्वासघात करणाऱ्याला नाही." इकडे पार्थ अंघोळ करून आलेला असतो आणि तो त्याचा स्पेक्स शोधत असतो. तर त्याला त्याच्यासोबत त्याच काव्याचाही चष्मा दिसतो. तो म्हणतो, "अरे, या चष्मा तर इथंच विसरून गेल्यात." विसरण्यात नाही, एकदम एक्सपर्ट आहे ही मांजर आणि इरिस्पॉसिबलसुद्धा. "अरे, यांनी पोहोचलं की नाही फोन करून सांगितलंही नाही. चला, आता मीच फोन करतो." "पण मी फोन केला तर ही मांजर मलाच म्हणेल, की काय माझ्यावर वॉच ठेवताय की काय?" "नको, मांजरला नको, मांजरणीच्या मैत्रिणीलाच फोन करतो." तेव्हा आता पार्थ अनिशाला फोन करतो आणि म्हणतो, "काय अनिशा, पोहोचलात की नाही?" तेव्हा अनिशा म्हणते, "हो, पोहोचलो ना, 2 तास झाले पोहोचून आम्ही." "बरं ठीक आहे, आता आईची तब्येत कशी आहे?" तर "हो, आईची तब्येतही ठीक आहे आता." पार्थ म्हणत असतो, "बरं बरं, ठीक आहे." तेव्हा अनिशा म्हणते, "मला माहिती आहे पार्थ, की तुम्हाला माझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला काव्याशी बोलायचं आहे. पण काव्य आता इथं नाही आहे." तेव्हा पार्थ म्हणतो, "तिथं नाही आहे म्हणजे?" तेव्हा अनिशा म्हणते, "नाही, माझ्या आईला बघून ती लगेच गेली कॅबने." तेव्हा पार्थ म्हणतो, "हो, कॅबने गेलात का?" तर अनिशा म्हणते, "हो." तेव्हा आता पार्थ विचार करत असतं, "अरे, कॅबने निघालेत म्हणजे आता रस्त्यात असतील." आणि इकडे काव्या कॅबने निघालेली असते. काव्याच्या कॅबचा ड्रायव्हर इतका विचित्र असतो ना, की काव्या वैतागलेली असते. तो फोनवरती बोलत गाडी ड्राईव्ह करत असतो आणि त्याचं काहीतरी फालतूगिरी चाललेली असते. तर काव्या त्याला म्हणते, "ओ दादा, तुम्ही फोनवरती बोलत ड्रायव्हिंग का करताय? फोन ठेवा हं तुम्ही."
फोनवरती बोलत गाडी ड्राईव्ह करत नाहीत. तेव्हा तो म्हणतो, "अरे तुम्ही काय वकील आहात का?" तेव्हा ती म्हणते, "वकील नाही, मी IAS आहे." तेव्हा तो म्हणतो, "कुठल्या राज्याच्या?" "झाले नाही आहे अजून, पण होईलच मी." काव्या त्याला म्हणत असते, "तुम्ही फोन ठेवा हं, नाहीतर कंप्लेंट करीन मी तुमची." तर तेव्हा तो म्हणतो, "हां, हां, करा तुम्हाला काय कंप्लेंट करायची आहे ती करा." तो त्याच्या बायकोला म्हणतो, की "बायको ठेव फोन, मी बोलेन थोड्या वेळानंतर तुझ्याशी." काव्या म्हणते, "थांबा, गाडी थांबवा." कारण तिच्या मोबाईलला रेंज नसते, तिला कंप्लेंट करायची असते. तो त्याला गाडी थांबवायला लावतो आणि ती गाडीतून खाली उतरते. तोपर्यंत हा ड्रायव्हर तिथून पळून जातो. तेव्हा काव्या विचार करते, "अरे कसला ड्रायव्हर आहे हा? याला पॅसेंजरची काही पडलेलीच नाही आहे. पण आता मी काय करू? कशी जाणार मी घरी? पार्थला फोन करू का?" हा विचार काव्या करत असते. ती आता पार्थला फोन करते आणि म्हणते, "अहो पार्थ." तेव्हा पार्थ आता खूप चिडलेला असतो. पार्थ म्हणतो, "का? कशासाठी फोन केलाय मला? सकाळी मी सोडायला येतो म्हटलं, तर नाही म्हणालात मला. आता कशाला फोन करताय? आता काय विमानाचा, रेल्वेचा, कशाचाच संप नाही आहे ना. तुम्हाला कसं यायचं आहे ते बघा तुमचं तुम्ही." खरं तर ना प्रेक्षकांनो, हे तिला मोठं स्वप्नच पडलेलं असतं. कारण तिला माहिती असतं, की तिनं फोन केला, की पार्थ तिच्यावरती ओरडणार आहे. म्हणून ती काही पार्थला फोन करत नाही. मग ती विचार करते, आता काय करू? कुणाला फोन करू? मानिनी काकूंना करू का? तेव्हा ती आता मानिनीला फोन करते आणि म्हणते, "अहो काकू, इथं सगळा हा असा प्रकार झाला आणि मला मध्येच उतरावं लागलं." तेव्हा मानिनी म्हणते, "काय?" तेव्हा काव्या म्हणते, "हो ना काकू, तो ड्रायव्हर माझ्या डोक्यातच गेला." तेव्हा आता मानिनी म्हणते, "थांब काव्या, मी कुणाला तरी पाठवते तुला घ्यायला." तेव्हा काव्या डायरेक्टच त्यांना म्हणते, "नको, नको, पार्थला नका पाठवू तुम्ही." तेव्हा मानिनी म्हणते, "का गं, काय झालं?" तेव्हा ती म्हणते, "नाही ना, त्यांना खूप काम असेल आणि तुम्ही जर त्यांना मला घ्यायला यायला सांगितलं, तर ते हातातली कामं सोडून मला घ्यायला येतील." तेव्हा आता मानिनी म्हणते, "बरं ठीक आहे, नाही सांगत त्याला, तू मला पाठव लोकेशन, मी ड्रायव्हरला पाठवते." इकडे नंदिनी वसवत्याच्या रूममध्ये चाललेली असते. ती खूपच टेन्शनमध्ये असते. तिला वसवत्याला जाब विचारायचा असतो. तिच्या डोक्यात फक्त तिच्या लग्नाचाच विषय असतो आणि तिला त्या गोष्टी सगळ्या आठवत असतात. आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा. आता नंदिनी वसुहत्याच्या रूममध्ये आलेली असते. ती तिचा दरवाजा उघडते, तर वसुहत्या तिच्या समोरच असते. ती वसुहत्याला म्हणते, की "मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे." तेव्हा वसुहत्या म्हणते, "काय बोलायचं आहे? बोल ना." तेव्हा नंदिनी वसुहत्याला म्हणते, की "वसुहत्या, माझं थोडंसं काम होतं." तेव्हा वसुहत्या म्हणते, "अगं चटपटतेस कशाला? बोल ना स्पष्ट, काय म्हणायचं आहे तुला?" तेव्हा नंदिनी म्हणते, की "मी पेशन्स ठेवूनच तुमच्याशी बोलते. मी विचारत नाही आहे तुम्हाला. मी तुम्हाला जाब विचारायला आली आहे, की तुम्ही माझ्या लग्नातून मला किडनॅप केलं होतं का?" तेव्हा वसुहत्या म्हणते, की "मी का करेन असं? कोणी सांगितलं तुला हे?" तेव्हा नंदिनी म्हणत असते, की "मला कोणी सांगितलं याच्याशी काय फरक पडणार आहे? तुम्ही हे खरं आहे का एवढं मला सांगा." तेव्हा वसवत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, "नाही गं नंदिनी, तू काहीही कशाला बोलतेस?" तेव्हा नंदिनी म्हणते, "काही नाही बोलत." नंदिनी खूपच चिडलेली असते. तेव्हा नंदिनी सांगते, की "हो, मला पिहूनी हे सगळं सांगितलं." तेव्हा वसवत्या म्हणते, "अगं ती पोरगी लहान आहे, ती काय सांगणार आहे आणि तू काय विश्वास ठेवतेस तिच्यावर?" नंदिनीला हिचा खरा चेहरा समजलेला असतो. नंदिनी खूप रागात असते आणि आजचा भाग हा इथेच संपतो. तेव्हा उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, की हॉलमध्ये सगळी जमलेली असतात. घरात पूजा चाललेली असते. पूजा ही नंदिनीच्या हातून होत असते. पूजा पार पडल्यानंतर ती सगळ्यांना आरती द्यायला येते. तेव्हा वसुहत्यांना म्हणते, "वसुहत्या, शत्रू जर आपल्याच घरातील असेल तर काय करायचं?" तेव्हा त्या म्हणतात, "तू हे मला का विचारतीयेस?" तेव्हा नंदिनी म्हणते, "तुम्हाला काय विचारते म्हणजे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, की मी तुम्हाला हे सगळं का विचारते." तेव्हा वसुहत्या म्हणते, "काय बोलायचं तुला स्पष्टच बोल." तेव्हा ती सगळ्यांसमोरच सांगते, की "आमच्या चौघांच्याही आयुष्याचा शेवट तुम्ही केलात." तेव्हा सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो. नंदिनी सर्वांना सांगते, की "मला माझ्या लग्नातून किडनॅप करणाऱ्या फक्त वसुहत्या होत्या. त्यांनीच दीपकशी हात मिळवणी करून मला लग्नातून किडनॅप केलं होतं आणि त्यामुळं आमच्या चौघांच्याही आयुष्याची वाट लागली आहे म्हणून." आता घरातील सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता वसुहत्या हे सगळं केलेल्या गोष्टी मान्य करतील का हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे.